नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे वैगोनाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, खूप सारे कमेंट्स येत होते की आम्हाला पण घरासाठी बेडशीट, पिलो, चादर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एकाच शॉपमध्ये दाखवा. तर आज मी घेऊन आलेलो आहोत दादरमध्ये 30 वर्ष जुनं असणारं हे संकेत नावाचं शॉप आहे. संकेत स्टोअर्स नावाचं शॉप आहे, जे तुम्हाला खूप सारे ऑप्शन एकाच छताखाली बघायला मिळणार आहेत. चला तर मग तुम्हाला यांचा ॲड्रेस दाखवतो आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जर समोर बघितलात तर तुम्हाला शिवसेना भवन दिसेल. शिवसेना भवनच्या अपोजिटलाच पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपाच्या बाजूला आस्वाद हॉटेल आहे. थोडं जर चालत आलात तर तुम्हाला इथे संकेत स्टोअर्स म्हणून आहे. इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत. मॅट्रेसमध्ये किंवा चादर, पिलो यामध्ये तुम्हाला मिळून जाणार. चला तर मग जाऊया, बघूया शॉपमध्ये. सर्वात आधी मॅम, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि आता जर तुम्ही पाहत असाल तर संकेत स्टोअरचे सर्व आहेत. तर मॅम, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव विनीता पेडणेकर. ओके. संकेत स्टोअर हे दुकान आमचं मुंबईमध्ये दादर शिवाजी पार्कला आहे. शिवसेना भवन आणि आस्वाद हॉटेलपासून अगदी 1 मिनिट पण नाही, 10 पावलावरतीच आहे. ओके. आणि आपल्या शॉपचं टायमिंग काय आहे? आमचं दुकान सकाळी 10:30 वाजता सुरू होतं ते रात्री 9 वाजेपर्यंत. ओके. तर मॅम, आपल्या इथे कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या शॉपमध्ये मिळतात? आमचं मेनली दुकान हे बेडशीट आणि बेडलिननचं आहे. तुम्ही बघाल तर आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांचे बेडशीट्स आहेत. इंडोकाउंट आहे, ट्रायडंट आहे, स्पेसिस आहे, बॉम्बे डाईंग आहे. ह्या कंपन्यांचे फर्स्ट क्वालिटीचा माल तुम्हाला आमच्या दुकानामध्ये मिळेल. ओके. तर सर्वात आधी आपल्याला कोणता प्रोडक्ट दाखवणार आहात? तुम्ही बघाल तर आता ह्या डबल बेडशीट्स आहेत. ह्याच्यामध्ये मेनली किंग साईज येते, जी इंडियातली नाही तर US साईज म्हणतात. 9x9ची साईज. त्या साईजमध्ये तुम्हाला आमच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या क्वालिटीच्या रेंजच्या, प्राईस रेंजच्या पण बेडशीट्स मिळतील. मॅम, आता आपल्याला कोणता प्रोडक्ट दाखवणार आहात? हे दोहर म्हणतात. दोहर म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण गोधडीसुद्धा म्हणू शकतो. पूर्वी आपल्याकडे सोलापुरी चादरी असतात, साऊथ कॉटनच्या चादरी असतात. आता हा एक नवीन प्रोडक्ट आहे जो छोट्या बाळापासून अगदी आजी आजोबांपर्यंत पांघरायला इझी पडतो, कारण तो खूप हलका असतो वजनाला आणि मऊ असतो आणि उबदार असतो. ह्याच्यामध्ये आमच्याकडे प्युअर कॉटनच्या पण आहेत. त्याच्यानंतर ही एक क्वालिटी येते. हे मलमल, जे पूर्वी आजीची गोधडी असायची मलमलची, त्या कपड्यापासून बनवलेली आहे. ही 100% कॉटन असते. एका साईडला डार्क कलर असतो, दुसऱ्या साईडला लाईट कलर असतो. ह्याच्यामध्ये ही आमच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीची रेंज आहे. अगदी साधारणपणे किंमत घ्यायला गेली तर 800 रुपयापासून सिंगल बेडची दोहर आमच्याकडे 2000 पर्यंत पण आहे. ओके. त्याच्यामध्ये साईज व्हेरिएबल पण असतात. अगदी उंच 6 फूट माणूस असेल तर त्याला ही छोटी साईज पुरत नाही. मग ह्या मोठ्या ज्या दोहर आहेत त्या 1.5 पट साईजच्या असतात. त्यामुळे तुम्हाला आरामात कम्फर्टेबली वापरता येईल. मॅम, आता हे कोणती चादर आहे तुम्ही दाखवणार? ह्याला बेड थ्रोज म्हणतात. हे कॉटन स्लब मटेरियल असतं, त्याच्यापासून बनवलेलं असतं. त्यामुळे थोडं खरखरीत असतं, पण बेडवरती ते बरोबर घट्ट बसतं. आणि तुम्ही जर बघाल ह्याला साईडला असे टॅसल्स आहेत, तर तेव्हा तुम्ही हॉल म्हणजे तुमच्या बेडवरती डेकोरेटिव्ह आयटम म्हणून तुम्ही टाकू शकता. रात्रीच्या वेळची जी प्लेन बेडशीट्स असते त्याच्यावरती हे टाकलं जातं. ह्याच्यामध्ये डबल बेड पण आहे, ॲज वेल ॲज सिंगल बेड पण मिळतं. हे हँडलूम कॉटन आहे किंवा ह्याला कॉटन स्लब पण म्हणतात. हे वुवन असतं कम्प्लिटली. तुम्ही बघाल तर असा त्याचा फील खूप खरखरीत असतो. पण जे खादीचं मटेरियल म्हणतात ते हे. त्याच्याशिवाय त्या व्यतिरिक्त ह्याला असे टॅसल्स आहेत, त्यामुळे ते आपल्या बेडवरती जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते खूप डेकोरेटिव्ह आणि छान दिसतं. हे आमच्याकडे जयपुरी व्हेजिटेबल ब्लॉक प्रिंटच्या बेडशीट्स आहेत, ज्याच्यामध्ये हा लाईट कलर म्हणजे व्हाईट ग्राउंडवरती प्रिंट असते. काही लोकांना जास्त प्रिंट नको असेल तर त्यासाठी ह्या आहेत, आणि काही लोकांना जास्त डार्क कलर पाहिजे असेल तर ह्या अशा आमच्याकडे व्हेजिटेबल ब्लॉक प्रिंटमध्ये 100% कॉटनच्या जयपुरी बेडशीट्स आहेत. हे एक आमच्या दुकानामध्ये नाविन्यपूर्ण वस्तू आहे. ह्याला ॲप्लिकच्या बेडशीट म्हणतात. हे 100% केसमेंटचा कपडा असतो. त्याच्यावरती ह्या कॉटनचे पॅच करून वेगवेगळे डिझाईन्स केले जातात.
ह्याचं फिनिशिंग म्हणजे तुम्ही जर बागच्या साईडने बघाल ना, त्याचे धागे वगैरे अगदी प्रॉपर कटिंग केलेले असतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एका धुण्यामध्ये ते निघून जाईल, तर ते तसं होत नाही. आणि हे दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्याला ॲज अ प्रिकॉशनरी मेजर आम्ही कस्टमरना सांगतो की तुम्ही ड्रायक्लीन करा, कारण आफ्टर ऑल इट इज कॉटन. पण आतापर्यंत तरी कधी कंप्लेंट नाही आली आमची. कपडा पण बघाल ना एकदम. हा, कपडा केसमेंटचा आणि खूप छान आहे. हे नॉर्मली आमच्याकडे लग्नाला गिफ्टिंगसाठी म्हणून लोक घेऊन जातात किंवा दिवाळी सणाला बेडवरती टाकायला, आणि कॉटन इज ऑलवेज युजफुल. बरोबर. आणि गिफ्टिंगसाठी पण खूप चांगला ऑप्शन आहे. चांगला ऑप्शन आहे नक्की. आणि मॅम एक क्वेश्चन होता, जर कोणताही प्रोडक्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आणि आवडलं तर डिलिव्हरी वगैरे मिळते का तुमच्याकडे? आम्ही ऑनलाईन नॉर्मली ड्युरिंग कोविडच्या वेळी डायरेक्ट आम्ही ऑनलाईन व्हिडिओ शूटिंग म्हणजे ऑनलाईन परचेसिंग व्हायचं. आणि कस्टमर आम्हाला व्हिडिओ कॉल करायचे आणि आम्ही त्यांना दाखवायचो जे काय त्यांना आवडतंय. त्यांच्या पोस्टल ॲड्रेसवरती आम्ही पेमेंट झाल्यानंतर कुरिअर करायचो. ओके. तर तसं पण तुम्ही करू शकता. तुम्ही बघाल तर ह्या स्क्रीन प्रिंटेड डबल बेडशीट्स आहेत. ह्याच्यामध्ये प्रिंटिंगचा प्रकार हा वेगळा असतो, पण त्याच्यामुळे ही इकॉनॉमिकल रेंज पडते, ज्याच्यामध्ये डबल बेडची साईज तुम्हाला 90 बाय 100 पासून सुरुवात असते. रेग्युलर तुम्ही हाताने पण धुवू शकता, ॲज वेल ॲज वॉशिंग मशीनमध्ये पण टाकू शकता. मॅम ह्याच्याबरोबर काय काय येतं आपल्याला? ह्याच्यामध्ये एक डबल बेडची चादर असते आणि 2 जम्बो साईज पिलो कव्हर्स असतात. हा एक प्रकार पातळ कपड्यामध्ये येतो आणि ही एक क्वालिटी आहे. ह्याला टार्गेट मटेरियल म्हणतात. ह्याच्यामध्ये पण सेम एक डबल बेडची चादर आणि 2 पिलो कव्हर. ओके. तरी यांची स्टार्टिंग प्राइस रेंज काय पडेल? स्टार्टिंग रेंज साधारणपणे आता 100% कॉटन असल्यामुळे स्टार्टिंग रेंज आमच्याकडे 650 रुपयापासून सुरुवात आहे. ओके. अप टू हँडलूम कॉटनमध्ये 1500 ते 2000 पर्यंत पण कॉटनच्या बेडशीट्स आहेत डबलमध्ये. मॅम आता आपल्याला कोणता प्रोडक्ट दाखवणार तुम्ही? ह्या सगळ्या चादरी ज्या आहेत ह्या पांघरण्यासाठी वापरल्या जातात. आता आपण बघाल तर आपल्याला सोलापुरी चादरीच माहिती आहेत पांघरण्यासाठी, पण आमच्याकडे सोलापुरी चादरी आहेत, साऊथ कॉटन आहे, भागलपूर शाली आहेत, त्याच्यानंतर ही एक साऊथ कॉटन आहे. सोलापुरीमध्ये ही एक हेवी रेंज असते. ही नॉर्मली सोलापुरी ही वजनावरती त्याची क्वालिटी मानली जाते, तर त्यामुळे ही 1.25 ते 1.5 किलोची सोलापुरी चादर आहे. आणि एक आमच्या दुकानामध्ये नॉवेल्टी आहे जी आपल्या समस्त मराठी माणसांना पण माहिती नाही आहे. औरंगाबाद येथे बनणारी हिमरू शॉल, ह्याला हिमरू शाल म्हणतात, पण ही पांघरण्यासाठी खूप तलम असते. ही केवळ औरंगाबादमध्ये बनते आणि ही मुघल कालीन आहे. अच्छा. आणि ह्याला युनेस्कोने नामांकन दिलेलं आहे, जे आपल्याला माहितीच नाही. बरोबर. पण ही जी चादर आहे ना हिमरू शॉल, ही तुम्ही दोन्ही साईडने वापरू शकता, कारण ह्या वुवन असतात आणि ह्याचा फील एकदम सॉफ्ट असतं. म्हणजे अगदी छोट्या बाळापासून आजी आजोबांपर्यंत अंगावर घ्यायला खूप उबदार असतात. थोडं काय चादरींमध्ये असं वजन पण असतं, त्यामुळे सॉफ्ट पडतं. बऱ्याच वेळा काय होतं, लहान मुलांना म्हणा किंवा आजी आजोबांना अंगावर जड नको, पण ते उबदार असलं पाहिजे. तर त्यासाठी ह्या बेडशीट्स म्हणजे ह्या औरंगाबाद हिमरू शाली खूप चांगल्या असतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल सॉफ्ट आहे कपडा, जर तुम्ही बघाल एकदम सॉफ्ट आहे आणि धुतल्यानंतर एकदम मऊ होतात त्या. म्हणजे काही जणांना, लहान मुलांना जी सवय लागते ना या हिमरू शॉलची, ती मोठी झाली तरी त्यांना तीच पाहिजे असते. म्हणजे आमच्याकडे असे 2 पिढ्या किंवा 3 पिढ्या अशा आमच्याकडे कस्टमर म्हणून जे आहेत रेग्युलर, ते सांगतात तुमच्या दुकानातला लहानपणी माझ्या मुलाने ही हिमरू शॉल वापरलेली, तो अजूनही तीच वापरतो. ओके. म्हणजे शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी गेलेला आहे, परदेशात गेलेला आहे, पण जाताना ही हिमरू शॉल घेऊन गेलेला आहे. आणि प्लस तुम्ही गिफ्टिंग मध्ये पण तुम्ही गिफ्ट पण करू शकता. गिफ्ट देण्यासाठी पण तुम्हाला देता येईल, कारण ही वस्तू युटिलिटी प्रोडक्ट आहे, म्हणजे घरातली कोणी व्यक्ती वापरू शकतो. आणि मॅम याच्यामध्ये आपल्याला किती कलर्स मिळतील? ऑप्शन्स किती आहेत आपल्याकडे? कलर तुम्ही बघायला गेलात तर हे बघा, हे सगळे कलर आहेत ह्याच्यामध्ये. आणि खूप छान कलर आहेत आणि नजरेला पण असे पण नाही की डार्क कलर आहेत, एकदम लाईट कलर आणि पेस्टल शेड. जसं कपड्याची क्वालिटी आहे ना एकदम सॉफ्ट, तसं कलर पण सॉफ्ट आहे. कलर पण सॉफ्ट आहेत, म्हणजे पेस्टल कलर असतात, त्यामुळे डोळ्याला ते दाहक नाही वाटत. बरोबर.
त्याच्यानंतर ह्या भागलपुरी शाली आहेत. ओके. आता थंडीचा सीझन आहे, पण उन्हाळ्यामध्ये ह्या भागलपुरी शाली या पण 100% कॉटन असतात. ओके. तुम्ही जर हे शेवटचे धागे बघाल ना तर हे सरळ आहे. हां. ह्याचा अर्थ हे 100% कॉटन आहे. जर ओके. ह्याच्यामध्ये मिक्स असतं, म्हणजे आता बऱ्याच वेळा लोक सांगतात तुमच्याकडच्या बेडशीट्स खूप चांगल्या आहेत, पण काही ठिकाणी आम्ही बेडशीट्स खरेदी केल्या अंगावरती घ्यायला किंवा झोपायला, तर झोपू नाही शकत, असं गरम गरम फील होतं. तर दॅट इज मेनली बिकॉज ऑफ त्याच्यामध्ये पॉलिएस्टर मिक्स असतं. ओके. म्हणजे भेसळच म्हटली पाहिजे. बरोबर. तर त्यासाठी जेव्हा कॉटन तुम्ही 100% म्हणालात ना, तर ह्याच्यामध्ये हे धागे जे सरळ असतात ना, ते समजायचं की 100% कॉटन आहे. ओके. आणि कोणत्या शॉपमध्ये गेलं तेवढं तुम्हाला समजून पण सांगणार नाही. हा, म्हणजे आता इतक्या वर्षाचा अनुभव आहे आम्हाला, त्यामुळे आम्हाला हात लावल्यावरती पटकन कळतं आज की एक 100% प्लस पॉइंट आहे cotton. की आपल्या लोकांना की यामधलं माहिती नसतं कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी, तर ते शॉपचे ओनर आहेत, ते स्वतःहून तुम्हाला जर समजावून सांगत असतील त्या गोष्टीबद्दल, अगदी तर नक्की. खूप चांगली गोष्ट आहे. तर हा भागलपुरी शाली ह्या जास्त करून गरमीमध्ये वापरायला खूप चांगल्या पडतात, कारण थंड असतात त्या. ओके. एक तुम्हाला दाखवते, त्याला नावच एसी शॉल आहे. ओके. उन्हाळ्यामध्ये ही जास्त वापरली जाते कारण ही खूप मऊ असते. हे आता तुम्हाला दिसतं ह्याच्यामध्ये स्टार्च असल्यामुळे थोडा कडक वाटतात, पण जेव्हा 2 पाण्यातनं काढल्या ना की एकदम सॉफ्ट होतात. आणि उन्हाळ्यामध्ये जास्त करून लोक जेव्हा ट्रॅव्हल करत असतात ट्रेनमध्ये वगैरे, तर तेव्हा ह्या अंगावरती घ्यायला खूप चांगल्या असतात. ओके. ह्याचे पण धागे बघा तुम्ही बघाल ना, हे सरळ आहे, म्हणजे हे 100% कॉटन आहे. त्यानंतर पांघरण्यासाठी आमच्याकडे एक दुसरा प्रकार आहे ब्लँकेट. ओके. आता ब्लँकेट म्हटलं की आपल्याला सगळ्या भारतीयांना पहिलं नाव लक्षात येतं तर रेमंड. बरोबर. रेमंड कंपनीचे आम्ही ऑथोराइज डीलर्स आहोत. आमच्याकडे रेमंडची ही ब्लँकेट्स आहेत. त्याच्यामध्ये हे स्टार्टिंग रेंज तुम्ही बघाल तर एक 550 रुपयापासून सुरुवात असतं. पूर्वीच्या काळी जे ब्लँकेट मिळायचं चौकडीचं, ते थोडंसं टोचायचं अंगाला, पण आता हे जे ब्लँकेट्स आली आहे ती ही खूप सॉफ्ट मटेरियलमध्ये आहे. हा, बघा तुम्ही फील जर केलात ना हात असा फिरवून, तर जे गोंगडी टाईप वाटायचं ते बरोबर, पण ह्याचा जो फील आहे ना तो वेगळा आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. त्याच्यानंतर हे जे डिझायनर ब्लँकेट्स आहेत, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सिंगल आणि डबल दोन्ही साईज मिळतील. ओके. आमच्याकडे डबलची पण व्हरायटी आहे. ब्लँकेटच्या व्यतिरिक्त एक अजून नवीन प्रकार आपल्याला माहिती आहे, तो म्हणजे कम्फर्टर. ओके. ह्याच्यामध्ये आतमध्ये पॉलिफिल असतं, पण हे तुम्ही AC मध्ये पण घेऊन झोपू शकता. ह्याच्यामध्ये पण आमच्याकडे सिंगलची क्वालिटी आहे, सिंगलची साईज आहे, ॲज वेल एज डबलमध्ये पण तुम्हाला मिळेल. हा पण एक कपडा बघाल ना, एकदम सॉफ्ट आहे एकदम. हे बघा, हे तुम्ही ह्याच्यावरनं समजून जाऊ शकतो, म्हणजे जो झोपेल ना शांत झोप लागेल नक्कीच. आता ही जी व्हरायटी आहे ही टॉवेलमध्ये आमच्याकडे हँडलूमची भरपूर व्हरायटी आहे. हा एक राजापुरी पंचा जो आपण आजीच्या काळापासून ऐकत आलो होतो, हल्लीच्या पिढीला तर राजापुरी पंचा म्हणजे काय ते पण माहिती नाही. तो हा राजापुरी पंचा आहे. हा 100% कॉटन असतो. ह्याच्यामध्ये आमच्याकडे 3 वेगवेगळ्या साईज आहेत. त्याशिवाय एक बऱ्याच वेळा पाणी गाळायला किंवा चक्का बांधायला म्हणून जो मटेरियल वापरलं जातं. सांगायचं झालं तर पनीर जर तुम्ही बनवत असाल, जर पाणी काढायचं असेल तर तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता. शिवाय कडधान्याला मोड आणण्यासाठी पण हे कॉटनचा कपडा वापरलेला असतो. तो आमच्याकडे ही साईज पण मिळते. त्यानंतर ह्या हँडलूमचे टॉवेल्स आहेत, हे पण 100% कॉटन आहे. हे बघा, धागे सरळ आहेत. ह्याच्यावरच तुम्ही ओळखू शकता की हे 100% कॉटन आहे. ह्याच्यामध्ये आमच्याकडे बरीच व्हरायटी आहे हँडलूम टॉवेलामध्ये. एक मॅटी फिनिश टॉवेल म्हणतात, जे एकदम मऊ आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि 100% कॉटन. तरी मॅम विचारायचं झालं तर ह्या सर्वांमध्ये किती कलर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे? कलर ऑप्शन तुम्ही प्रत्येक व्हरायटीमध्ये जवळजवळ 6-6चा बंडल असतं. ते 6-6 वेगवेगळे कलर्स आणि त्याच्यामध्येच अजून डिझाईन्स वेगवेगळे, असं भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला सेम डिझाईन तुम्हाला मिळणार, वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला मिळणार, वेगवेगळ्या पॅटर्न्स पण बघायला मिळते. त्याच्यानंतर हे तुम्ही बघाल तर आमच्याकडे ब्रँडेड कंपन्यांचे टर्किश टॉवेल्स पण आहेत, ज्याच्यामध्ये वेल्स पण आहे, रेमंड आहे, इंडो काउंट आहे.
त्याच्यानंतर बॉम्बे डाईंग आहे. हे एक बांबू टर्किश जे आता सध्या बऱ्याच लोकांना माहिती आहे, तर ते बांबू टर्किश सुद्धा आमच्याकडे मिळतात. त्याच्यानंतर ही एक क्वालिटी आहे फ्रेग्रन्स टॉवेल्स अँड फ्रेग्रन्स नॅपकिन. ओके, हा आणि ह्याच्यामध्ये जेव्हा प्रिंटिंग केलं प्रिंटिंग म्हणण्यापेक्षा डाईंग केलं जातं त्या रॉ मटेरियलला, तर त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स घातला जातो आणि जवळजवळ 10 वॉशपर्यंत हा फ्रेग्रन्स तसाच राहतो. ओके, त्याच्यामध्ये 3-4 फ्रेग्रन्स येतात वेगळे वेगळे, प्रत्येकाच्या चॉईस प्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि एक मॅम क्वेश्चन होता, हा जो टॉवेल आहे त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन द्या. बांबू टर्किश म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये, आपल्या डोक्यामध्ये बांबू येतं, तर ह्या मटेरियलमध्ये, ह्या टॉवेलमध्ये बांबू हा जवळजवळ 60% असतो, म्हणजे बांबूचा लगदा. त्याच्यामध्ये कॉटन मिक्स केलं जातं. ओके. बऱ्याच लोकांना काही डायची किंवा काही मटेरियलची ॲलर्जी असते, तर त्यासाठी हा बांबू टर्किश टॉवेल जो आहे ना, हा खूप चांगला असतो. ज्यांना स्किन इरिटेशन असतं किंवा स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतात, तर त्याच्यासाठी बांबू हा अँटीबॅक्टेरियल टॉवेल मानला जातो. ओके. तर हे सुद्धा तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल आहे. आमच्याकडे हा एक सेगमेंट आहे डोरमॅटचा, ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या ब्रँडेड कंपन्यांची पण डोरमॅट्स आहेत. डोरमॅटमध्ये एक महत्त्वाचं गोष्ट तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की ते डोरमॅट जमिनीवरती सरकता कामा नये. तर त्यासाठी ह्याला हे रबरचं कोटिंग केलेलं असतं. ओके. जे जमिनीवरती सरकत नाही. कारण बऱ्याच वेळा काय होतं, हल्लीचे फ्लोरिंग्स एवढे गुळगुळीत असतात, तेव्हा साधं कॉटनचं जरी कपडा तुम्ही ठेवला तर तो सरकतो. बरोबर. तर डोरमॅटला रबर कोटिंग असलं तर ते रिस्की म्हणजे नसतं. पण फक्त जेव्हा धुताना हे वॉशिंग मशीन मध्ये टाकायचं नाही, हे हातानेच धुवायचं, नाहीतर हे रबर तुटून जाणार. बरं, तुम्ही सॉफ्ट आहे आणि तुम्ही मागे बघाल तर हा रबर आहे आणि तुम्ही हे हातानेच वॉश करायचं आहे, परत एकदा सांगतो. त्यानंतर हे कॉटनचे साधे डोरमॅट्स आहेत आमच्याकडे, जे बऱ्याच वेळा किचनच्या जवळ बेसिनच्या खाली ठेवले तर चांगले, कारण पाणी पटकन शोषून घेतलं जातं, आपण पायाने पटकन सरकवतो. त्याच्यानंतर एक हिमया कंपनी नवीन आहे. ही कंपनी गेली 35 वर्ष फक्त एक्सपोर्ट करायची, आता ते लोकल मार्केटमध्ये आलेले आहेत. त्यांनी पण हे असे कॉटनचे डोरमॅट्स काढलेले आहे. असं पॅकिंग हे असं येतं. ओके. दिस इज मेक इन इंडियामध्ये आहे. ओके. त्यानंतर हे आमच्याकडे मेन डोरला कॉयरचे जे मॅट्स असतात तशा मोठ्या साईजचे मॅट्स पण मिळतात. ओके. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आमच्या दुकानामध्ये आहेत, हे अँटी स्किड बाथरूम मॅट्स. ओके. हे जिथे आपला शॉवर एरिया असतो तिथे आपण हे मॅट्स टाकू शकतो. ह्याला मागे सक्शन असतं, त्यामुळे ते जमिनीला चिकटून राहतं, जमिनीला चिटकू शकतं. हे शॉवर एरियामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, लहान मुलं म्हणा किंवा आपण सुद्धा साबणाच्या पाण्यामुळे कधी कधी सरकायची भीती असते. बरोबर. तर त्यासाठी हे मॅट्स तुम्ही बाथरूमच्या आत टाकू शकता. ह्याच्यामध्ये व्हरायटी पण भरपूर आहे. एक आहेत हे बघा, तुम्ही इझिली फोल्ड पण करू शकतात आणि साईडला पण ठेवू शकता. जेव्हा नको असेल तर तुम्ही बाथरूम मध्ये काम झाल्यानंतर असं रोल करून बाथरूमला उभं ठेवू शकता. ओके. आणि एवढे सारे ऑप्शन्स आहेत इथे आपल्याकडे. आणि असं पण नाही की कोणता कलर डार्क आहे, एकदम लाईट कलर आहेत आणि शांत कलर आहेत. आमच्याकडे अजून एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे बाथरोब. बाथरोब अगदी छोट्या मुलापासून फुल साईज पर्यंतचे बाथरोब्स पण आहेत. ह्याच्यामध्ये आमच्याकडे ब्रँडेड कंपन्यांचे बाथरोब्स आहेत, 100% कॉटनचे. शिवाय नॉन ब्रँडेडमध्ये पण असे टर्किश टॉवेलमध्ये, पण ते वजनाला हलके असतात. तुम्हाला स्विमिंग पूलला वापरण्यासाठी किंवा बाहेरगावी जरी तुम्ही कुठे गेलात तरी, मुली बऱ्याच वेळा हॉस्टेलमध्ये राहायला जातात, तर त्यांच्यासाठी पण सेफ्टीच्या दृष्टिकोनातून पण बाथरोब्स घेतलेले चांगले. ह्याच्यामध्ये आमच्याकडे S साईज पासून अगदी XXL साईज पर्यंत बाथरोब्स मिळतात. ओके. तर यांची स्टार्टिंग काय प्राइस आहे आपल्याकडे? स्टार्टिंग रेंज तुम्हाला S मध्ये 650 रुपयापासून आहे आणि ब्रँडेड कंपन्यांचे जर तुम्ही घ्यायला गेलं तर 1200 रुपयापर्यंत आहे. ओके. हे बघा तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे येतं. हे सध्या लहान मुलांच्या साईजमध्ये आहे. ओके. म्हणजे ब्रँडेड गोष्टी पण तुम्हाला इथे मिळून जाणार आहे त्यामध्ये जर घ्यायला गेलात तर. वेल्सपन मध्ये आहे, ट्रायडंट मध्ये आहे.
ओके. रेमंड कंपनीचे आम्ही जसं मी मगाशी म्हटलं की रेमंड कंपनीचे आम्ही ऑथराइज डीलर्स आहोत. त्यामुळे रेमंड कंपनीमध्ये ज्या काही प्रोडक्ट्स बनतात ते आमच्याकडे तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रेमंडच्या शाली आहेत. त्याच्यामध्ये वेगळे प्रकार, वेगवेगळ्या क्वालिटीज असतात. हां. वेगळे कलर्स असतात. ओके. त्यानंतर रेमंडचे कार्पेट्स आहेत आमच्याकडे. हां. त्याच्यामध्ये 3 साईजेस असतात. एक कॉफी टेबल, एक रेग्युलर साईज आणि एक मोठी साईज. ओके. त्याशिवाय रेमंडच्या वेल्वेटची आसन्स पण आहेत आमच्याकडे. हे खूप लोकांना माहित नाही आहे की रेमंड कार्पेट बनवतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये बनवतं. रेमंड म्हटलं की ते ब्लेझर वगैरे ते. रेमंड म्हटलं की फक्त ब्लँकेट आणि रेमंडचे ब्लेझर्स एवढंच माहिती आहे. पण रेमंड होम प्रोडक्टमध्ये पण खूप आलेले आहे. छान वाटते आणि क्वालिटी खूप चांगली आहे. ओके. रेमंडची एक आमच्याकडे ऑर्गॅनिक वस्तू आहे ज्याला आपण बांबूची चटई म्हणतो. ही आहे भोजनपट्टी. ही 2x6ची साईज आहे. ह्याच्यावरती 3 माणसं आरामात जेवायला बसू शकतात. पूर्वीच्या काळी आपण ह्याच्यावरच झोपायचो. त्याच्यामध्ये ही आमच्याकडे आसन पण आहे. ओके. ह्याच्यामध्ये वेगळे कलर्स आहेत. स्पेशली आहे ना, खास करून हे चांगलं वाटतं जी बॉर्डर ती आली आहे ना. मेनली काय होतं, ही बांबूची चटई ना नेहमी साईडनेच तुटते. तर त्यासाठी ही शिवण मारून आम्ही थोडी त्याला ट्रेडिशनल लुक दिलाय. आणि मागच्या साईडने पण त्याला वेगळं मटेरियल टाकल्यामुळे हे टिकतं चांगलं. ओके. त्याच्यामध्ये पुढे जाऊन कधी गैरसोय नको हो म्हणून त्यांनी आधीच सर्व करून ठेवलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ही 2x6ची साईज आहे. ही भोजनपट्टी म्हणतात. त्याच्यानंतर ही 3x6 आणि ही 4x6. हे झोपण्यासाठी खूप चांगलं. आता उन्हाळ्यासाठी तर खूपच छान. तुम्ही घरी पण वापरू शकता, गावाला पण घेऊन जाऊ शकता. तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन केलात, कुठे गार्डन मध्ये वगैरे जात असाल, तुम्ही अंतरण्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता. अंतरण्यासाठी अजून एक आमच्याकडे प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे फोल्डिंग मॅट्रेस. ओके. ह्याच्यामध्ये आमच्याकडे 2x6 पासून 6x6 पर्यंत अशा 5 साईजेस आहेत. ह्याच्यामध्ये वरच्या खालच्या साईडला बांबू असतो. मध्ये बॉन्डेड फोम असतो. आणि आतल्या साईडला हे कॉटनचा कपडा असतो. खास करून हे बघा, जर तुम्ही इथे त्याला जसं त्यांनी शिवलेलं होतं साईडने जे मटेरियलने, हे बघा इथे फोमचा यूज केलेला आहे. बघा प्रॉपर, म्हणजे हे तुटण्याची शक्यता सर्वात कमी आहे त्यामध्ये. बरोबर. आणि यात मॅम किती कलर्स आहेत आपल्याकडे? ह्याच्यामध्ये कलर्स भरपूर येतात. ओके. आणि मेनली ह्याचा फायदा असा आहे, जे आम्हाला आमच्या एका कस्टमरनेच स्वतःहून सांगितलं की बऱ्याचशा लोकांना लोअर बॅक पेन होतो बाईकवरनं चालल्यामुळे. तर ह्याच्यावरती झोपल्यामुळे डॉक्टर नेहमी रेकमेंड करतात हार्ड सरफेसवर झोपा. तर त्यासाठी हे खूप चांगलं आहे. तुम्ही ह्याच्यावरती आरामात झोपू शकतात. ह्या फोल्डिंग मॅट्रेसचा फायदा हा आहे की एकतर किमतीवाईज ते खूप स्वस्त आहे कापसाच्या गादीपेक्षा. त्याशिवाय उचलायला पोर्टेबल आहे. तुम्ही आता बघाल तर हे फोल्ड केलं ना तर एकदम छोटी घडी होते. ओके. म्हणजे तुम्हाला पकडायला पण हँडल, तुम्ही इझिली गावाला घेऊन जाऊ शकता, पिकनिकला घेऊन जाऊ शकता, किंवा घरात पाहुणे आले तर त्यांच्यासाठी पण एक घेऊन जाऊ, त्यांच्यासाठी पण तुम्ही वापरू शकता. आणि असं वाटणार नाही की तुम्ही कोणती मोठी अवजड वस्तू. बरोबर. आणि ही साईज आहे 4x6. ह्याच्यामध्ये 2 माणसं झोपू शकतात आरामात. आणि सॉफ्ट आहे एकदम. सॉफ्ट, वाटणार नाही की ते बॅम्बूचे आहेत म्हणून. मस्त आहे. ह्याच्यामध्ये 5x6 म्हणजे जो डबल बेड असतो, गावाला बरेच लोक सेकंड होम साठी घेऊन जातात, तिथे ठेवतात. तर ते आमच्याकडनं लोक गणपतीला खूप घेऊन जातात गावाला. कारण ते सांगतात की बेडिंगचं वजनपेक्षा हे एक घेतलं, वरती एक चादर टाकली, झालं. बरोबर. असा हा आमच्याकडे एकमेव चांगला वस्तू आहे जे तुम्ही येऊन खरेदी करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि संकेत स्टोअरमध्ये येऊन नक्की व्हिजिट करा. खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला या शॉपमध्ये बघायला मिळेल. आणि 30 वर्ष जुनं हे शॉप आहे आणि तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी इथे नक्की मिळून जातील. आणि यांच्याकडे ऑनलाईन डिलिव्हरी देखील तुम्हाला मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ एक लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपलं इंस्टाग्राम हँडल आहे ते देखील मी खाली दिलेलं आहे, त्याला देखील फॉलो करा. आपण भेटू असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स.